नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 व पोलीस भरती 2025 चे PYQ आपण घेणार आहोत. आजचे PYQ खूप जास्त खास आहेत, लॉजिकल आहेत, एकदम परफेक्ट लॉजिक कसं लावायचं हे तुम्हाला यामध्ये कळणार आहे. कारण आजपर्यंत आपण घेतलेले जे प्रश्न होते त्यामध्ये रिपीटेड लॉजिक लागत होतं, पण यामध्ये बऱ्यापैकी वेगळं लॉजिक लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आजचा जो सेशन आहे तो खरंच मन लावून पहा आणि सेशन जो आहे तो टेट आणि पोलीस भरती या दोन्ही मध्ये एक विशेष कंपेअर करून दोन्ही याचे PYQ मी कलेक्ट केलेले आहे. त्यामुळे शंका नाही की हे टेट साठी चालेल का किंवा पोलीस भरतीसाठी चालेल का. 100% दोन्ही गोष्टींसाठी चालणार आहे, चालणारच नाही, धावणार आहे. आणि त्याआधी एक गोष्ट क्लिअर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की टेट साठी पण घ्या, टेट साठी पण घ्या, आणि घ्यायचं आहेच, ठीक आहे. आणि नेमकं काय झालं, मागच्या आठवड्यात थोडस आजारी पडली, त्यामुळे बरं नसल्या कारणानं मी बरेच दिवसाचा गॅप झालेला आहे. पण आता मात्र आपण हात धुवून मागे लागणार आहोत. जरी दिवाळी आहे तरी आपली दिवाळी दणक्यात साजरा करण्यासाठी आपल्या घरी जास्तीत जास्त उजेड पडला पाहिजे, या गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. आपली दिवाळी तेव्हाच खऱ्या अर्थानं साजरी होईल जेव्हा आपण काहीतरी पोस्ट आपल्या हाती घेऊ आणि आई वडिलांना आपल्यावर गर्व वाटेल अशी गोष्ट आपण करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जराही दम न खाता पहिला प्रश्न लगेचच बघतोय आपण. चला तर कुठेही जायचं नाही, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे की 22 ला 462 तर कितीला 756 येणार, असा प्रश्न विचारलेला आहे. आता जर तुम्ही विचार केला तर 22 याची दुप्पट केली का, तिप्पट केली का, तर 22 आणि 462 याच्यामध्ये काय आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजेच हा 100% काय असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, बरोबर आहे. मग स्क्वेअर आहे का, जर तुम्ही बघितलं तर 20 चा स्क्वेअर 400 येतो, म्हणजे हे 400च्या जवळपासचा आहे. मग 22 चा स्क्वेअर किती येतो रे, सगळ्यांना माहिती आहे 22 चा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग. वर्ग कसा काढायचा, तर त्याच संख्येसोबत दोनदा जेव्हा गुणाकार आपण करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, वर्ग म्हणतो. मग 22 चा वर्ग काय येते, 22 दुनी 44, 44 ला 4, हातचे आले 4, 22 दुने 44, बरोबर आहे. 44 आणि 4 किती झाले रे, 48. 44 आणि 4 किती झाले, 48. अरे बापरे, 484 येतोय मॅडम, इथे तर 462 आहे. मग नेमकं काय केलं असावं. चला तर, जो वर्ग आहे 484, त्यामधनं 22 वजा करून बघा रे. म्हणजे 484, 4 मधून 2 गेले 2, 8 मधून 2 गेले 6, आणि इथे 4. म्हणजे 100% आपल्याला काय केलेलं आहे, दिलेल्या संख्येचा वर्ग केलेला आहे आणि आलेल्या वर्गातून तीच संख्या मायनस केलेली आहे ज्याचा वर्ग होता, बरोबर. लॉजिक समजलं काय केलेलं आहे, 22 चा वर्ग वजा 22. आपल्याला हे लॉजिक वापरायचं आहे, म्हणजे 100% पुढच्यासाठी कुठलं लॉजिक रन झालं पाहिजे असं आपल्याला लक्षात येईल ना. तर सेम लॉजिक पुढच्या गोष्टीसाठी सुद्धा लागणार आहे. मग 756 कशाचा वर्ग आहे, तर 756 हा वर्ग नसणार आहे, कारण लक्षात आलं ना, दिलेलं जे आन्सर आहे ते मायनस केलेलं आहे त्यामधून ती संख्या. तर मग आता बघा रे, 24 चा वर्ग काय येतो, 576 येतो, बरोबर आहे. मग हे संख्या काय आहे, मोठी आहे, म्हणजे हे इथे काय होतंय, कट होतंय. 29 चा वर्ग काय येतो, चला सांगा. पाठ आहे का, बऱ्यापैकी मी सांगितलं होतं की तुम्हाला साधारणतः 20 पर्यंत वर्ग पाठ असले पाहिजे, बरोबर आहे. 25 पर्यंत असेल तर फारच चांगलं. मग 25 चा वर्ग 625 येतोय. 25 चा वर्ग काय येतोय, 625. हे सगळ्यांना माहिती आहे. मग मला सांगा रे, 25 पेक्षा 29 ही संख्या मोठी येते, मग 25 चा वर्ग जर 625 येतोय तर 29 चा जास्त मोठा येईल ना. मग 27 चा ट्राय करा, जमतं काय तर, किंवा 28 चा ट्राय करा 29 च्या आधी. विद्यार्थी मित्रांनो, 29 चा वर्ग येतोय 841, 27 चा वर्ग येतोय 729 आणि 28 चा वर्ग येतोय 784. मग मला सांगा, 841 मधून जर तुम्ही 29 काढले तर 756 मिळणार नाही, भरपूर गॅप आहे, बरोबर आहे. 729 काय होतंय, 756 पेक्षा लहान संख्या आहे. मग त्याच्यातून जर 27 काढलं तर ती अजून लहान होणार आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला 756 पाहिजे. मग 884 मधून किती काढायचे आहे आपल्याला, जो वर्ग आहे त्याचा वर्ग असणार तेच काढायचं आहे. मग 28 काढा. बघा रे, 14 तून 8 गेले, किती राहिले, 6 राहिले, बरोबर.
हातचा घेतला देऊन टाकला, 8 मधून 3 गेले 5 राहिले आणि 7ला 7 म्हणजे 756 मिळाले आपल्याला. म्हणजे इथे कुठलं लॉजिक डेव्हलप झालं तर 28 चा वर्ग वजा 28 हे लॉजिक इथे लागलेलं आहे, जे की आपला आन्सर आहे. क्वेश्चन आन्सर ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर 4 काय तुम्हाला मिळालेल्या प्रश्नाचं उत्तर आहे 28 च्या वर्गातून 28 ही संख्या मायनस केली असता तुम्हाला 756 मिळत आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो. आणि थोडं बोलण्यात मागे पुढे होत असेल तर समजून घ्या, थोडी धाप लागत आहे. आजारी असल्या कारणानं, आजारी मीन्स आजारी नाही पण व्हायरल इन्फेक्शन, सगळ्यांना सर्दी ताप खोकला झाला होता ज्याच्यातून मीही सुटले नाही, तर त्या गोष्टीमुळे थोडं लेक्चर टाकायला सुद्धा लेट होतंय. आणि आणि थोडं बोलण्यात जर मागे पुढे होत असेल तर समजून घ्या, आपलीच माणसं आहात तुम्ही, समजून घेणार 100%. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याच उत्साहात पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. आता प्रश्न दिसतोय तुम्हाला tx इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि क्यू ला क्यू ला काय दिलेला आहे, ओएम दिलेला आहे. 100% कशावरचा प्रश्न आहे रे, तर प्रश्न दिसतोय तुम्हाला लेटर सिरीज वरचा, बरोबर आहे ना. मग लेटर सिरीज वरचा प्रश्न असताना मी तुम्हाला बरेचदा सांगते की एबीसीडी सरळ लिहून घ्यायची, ए टू एम पर्यंत आणि इकडे एन पासून झेड पर्यंत 13 मध्ये डिवाइड करायचं, बरोबर आहे. मग आता बघा, टी ला एक्स, टी एक्स इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आहे, आधी के क्यू आणि ओ एम चं काय करायचंय, लॉजिक काढायचंय. जे लॉजिक इकडे लागणार ते सेम लॉजिक इकडे लागलेलं असेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दिसते की टी एक्स आणि के क्यू ओ एम मध्ये आपल्याला लॉजिक काढायचं आहे. आता जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती लिहिलेलं दिसते की एबीसीडी लिहिलेली आहे. कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं हे वारंवार सांगितलंय की ए टू एम पर्यंत लिहित नाही आणि एम पासून तर एन पर्यंत उलट लिहित आणायचंय, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की के आणि क्यू हे काय आहे, बरेच लांब, म्हणजे के आणि क्यू मध्ये बघा एल एम एन ओ पी, बरोबर आहे, 5 लेटर्स आहे. आणि ओ एम मध्ये बघा, मग ओ आणि एम मध्ये तर एकाच याचा गॅप येतोय. तसंच सेम इकडे आहे का, टी मध्ये टी नंतर 5 गॅपनी काय येणार आहे. जर तुम्ही बघितलं तर ओपी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, झेड वरून तर कुठलंच ऑप्शन नाही रे. म्हणजे 100% इथे हे लॉजिक रन होत नाही. आणि जेव्हा लॉजिक रन होत नाही तेव्हा आपल्याला स्वतःला काहीतरी वेगळा लॉजिक लागतंय का बघायचं आहे. आणि मी आधीच बोलले की जेव्हा तुम्ही आजचे प्रश्न बघणार तेव्हा तुम्हाला असं लक्षात येणार आहे की आजपर्यंत आपण रिपीटेड लॉजिकचे क्वेश्चन बघत आलोय, पण हे क्वेश्चन खरंच वेगळे आहे, काहीतरी ब्रेन स्टॉर्मिंग आहे. आणि ब्रेन स्टॉर्मिंग असलं पाहिजे की नाही, आपल्याला पोस्ट काढायची आहे तर आपल्याला 100% काय करायचं आहे, इतरांपेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट करावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे बघायचं आहे की टी आणि एक्स चा नंबर काय येतो. चला सगळ्यांनी सांगा. आता याच्यावरून तुमच्या लक्षात येते की टी चा नंबर काय आहे रे. मी नंबर टाकून नाही घेतले, पण टी चा नंबर सांगा काय आहे. 22 आहे का. एक्स चा नंबर तर 26, 25 आणि 24 आहे. एक्स चा नंबर काय आहे, 24. आणि टी चा नंबर काय, हा झाला 24, 22, नंतर 21, 20 आणि 19 काय आहे, 20. मग आता मला सांगा, जर तुम्ही या दोघांची बेरीज केली तर काय येत आहे, 44. काय येत आहे, 44, बरोबर. आता के चा नंबर काय आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काय आहे, 11. आणि क्यू चा नंबर काय आहे, 12 13 14 15 16 17. बघा रे. मग आता 11 अधिक 17 केलं तर काय येतं, 28. आता या दोघांचं काढा, ओ च, याचं 17 आलं ना, म्हणजे याचं किती येणार, 16 आणि याचं किती येणार आहे, 15. काय येणार आहे, 15, बरोबर. आणि एम चा किती आहे बघा, एम लगेच आहे 11 नंतर 12 13, 15 अधिक 13 केलं तर किती आलं, 28, बरोबर. म्हणजे तुमच्या काय लक्षात येत आहे की या दोघांच्या नंबरची जर बेरीज केली, आपण सिक्वेन्स नंबरची जर बेरीज केली तर ती 28 आहे आणि इकडच्या के क्यू ची सुद्धा 28 आहे. म्हणजे या दोघांची काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. तसंच 44 ज्यांची बेरीज येणार ते इथे घ्यावं लागेल. मग आता मला एक सांगा, 20 आणि 24 44 होतात, 22 आणि 22 सुद्धा किती होतात, 44 होतात. मग 22 नंबरला कोण आहे बघा ना, झेड 26 ला, वाय 25 ला, एक्स 23 ला, बरोबर आहे. 22 ला काय आहे, डब्ल्यू.
मग डब्ल्यू आणि डब्ल्यू आहे का ऑप्शन मध्ये? यस, 100% आहे मॅडम. डब्ल्यू आणि डब्ल्यू आहे. की व्ही येणार? 22, 23, 24, 25 नाही, व्ही येणार. सॉरी फॉर दिस. इथे काय येणार आहे? व्ही. आपण विद्यार्थी मित्रांनो, माझं थोडंसं चुकलेलं आहे की नंबर टाकलेले नाही. तुम्ही काय करायचं, बेस्ट वे, तिथे आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असतो आणि रिस्क घ्यायला परवडत नाही. त्यामुळे 100% काय करायचे, नंबर टाकून घ्यायचे ABCD ला आणि त्यानुसार जायचं. मग आता व्ही ला किती नंबर आहे? 22 नंबर आहे. जर 2 वेळा व्ही घेतले, 22 आणि 22 किती होतात? तर 44. म्हणजे 2 वेळा जर व्ही ऑप्शन मध्ये असेल तर 100% ते ऑप्शन बसत आहे. मग या पद्धतीनं आपलं सेकंड ऑप्शन याचं आहे. आणि लॉजिक बघा किती छान लॉजिक लागलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल की काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं लॉजिक होतं, बरोबर आहे की नाही? मग असेच प्रश्न आपल्याला फेस करायचे जेणेकरून आपल्याला कुठेच अडचण येऊ नये. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे की नंबर सिरीजचा आहे आणि नंबर सिरीज जेव्हा पण आपण करतो तेव्हा आपण त्या नंबर मधला गॅप काढतो, त्या नंबरला डिवाइड करून बघतो, त्या नंबरचा वर्ग करतो, त्या नंबरचा घन करतो, असं आपण बघतो. पण मोस्टली जेव्हा नंबर कमी असतो किंवा सारखा असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये डिफरन्स आहे. पण कधी कधी काय होतं की तो जो गॅप आहे तो भरपूर वाढत जातो. आता इथे पण तसंच झालेलं आहे. 2 मध्ये 2 आणि 10 म्हणजे या दोघांमध्ये 8चा डिफरन्स आहे. नंतर पुढे 10 आणि लगेच 30 म्हणजे 20चा डिफरन्स पडला. आणि 30 आणि 68 मध्ये तर लॉजिक लागेना झालंय आपलं, बरोबर आहे ना? म्हणजे लागत नाहीये की 30 आणि 68 मध्ये काय लॉजिक असावं. तर बघा, काहीतरी नवीन करून बघूया. इथे बघा रे, हा जो 2 आहे, 1 चा घन अधिक 1 केलं तर काय, तर 1 चा घन 1, 1 चा घन 1 आणि 1 किती झाले? 2 झाले. आता इथे बघा, 2 चा घन, 2 चा घन अधिक 2, 2 चा घन किती येतो? 8, बेदुने 4, 4 दुने 8 आणि 2 किती झाले? 10, बरोबर. आता इथे बघा, 3 चा घन अधिक 3, 3 चा घन किती आला? 27 अधिक 3 म्हणजे 30 झाले, बरोबर आहे. आता 4 चा घन, 4 चा घन किती होतो विद्यार्थी मित्रांनो? घन म्हणजे 3दा गुणाकार. घन म्हणजे काय? 3दा गुणाकार. त्यालाच इंग्लिश मध्ये क्यूब असं म्हणतात. 4 चा घन अधिक 4 म्हणजे 64 अधिक 4 किती आले रे? 68, बरोबर. म्हणजे आता 100% इथं काय येणार आहे? 5 चा घन अधिक 5, 5 चा घन, 5 5 25, 25 5 125 अधिक 5 बरोबर 130 आहे का विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन मध्ये यस मॅडम, 100% आहे. आणि हे प्रश्न खास करून विचारले जातात जेव्हा आपली प्रॅक्टिस नसते किंवा असा प्रश्न आपण फेस केलेला नसतो, नेमकं तेव्हाच आपलं लॉजिक लागत नाही, कारण परीक्षेचं प्रेशर खूप जास्त असतं, बरोबर आहे की नाही? विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न याही पेक्षा खास आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा. सगळ्यांना एक नंबर सिरीज दिसते आणि नंबर सिरीज वरचा प्रश्न आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आता आपण हे बघूया. ठीक आहे. आता बघा रे, काय दिलेला आहे नंबर? 13, 16, 22, 26, 38, 62, 76 आणि 102. यातलं सुद्धा लॉजिक थोडं वेगळं आहे. आधीच क्लिअर करते, यामध्ये डिफरन्स घेऊन बघा. 13 आणि 16 मध्ये 3चा येतोय, 16 आणि 22 मध्ये 6चा येतोय. मग तुम्हाला असं वाटेल चला 3चे दुप्पट 6 झाले, मग 6चे दुप्पट 12 होत आहेत का बघा. 22 आणि 12 जर तुम्ही केलं तर 32 होत आहेत. म्हणजे मग सॉरी, 22 आणि 12 जर तुम्ही केलं तर 34 होत आहेत. पुढचा अंक 34 नाहीये, म्हणजे इथे कुठेतरी लॉजिक फेल जात आहे. मग अशा वेळेस काय करायचं बघा, मी नंबर सिरीज आधी लिहून घेते. 13, 16, 22, 26, 38, 62, 76 आणि 102. ठीक आहे. सगळ्यांना नंबर सिरीज क्लिअर दिसते, काही शंका नाहीये ना? मग आता बघा रे, याच्यामध्ये 3चा डिफरन्स येतोय. कितीचा? 3चा, बरोबर आहे. मग आता मला या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर 3 1 3, तेच 3 यामध्ये केले 16 झाले. आता या दोघांचा गुणाकार करा, 6 1 6, बरोबर आहे. तेच 6 इथे ऍड केले. आता या दोघांचा गुणाकार करा, 2 गुणिले 2 किती झाले? ऑब्विसली 4, 22 आणि 4 26, 100%. या दोघांचा गुणाकार करा, साइन दुणे 12, बरोबर ना?
गुणाकार केलेला आहे. काय केलेला आहे? गुणाकार. मग 6 दुने 12, 12 यामध्ये ऍड केले तर 26 मध्ये 12 38. यस मॅडम, रन होते. 8 त्रिक 24 म्हणजे इथं काय येत आहे? 24 येत आहे. हा 24 कशामध्ये ऍड करावा लागेल? 38 मध्ये. 8 आणि 4 12, 12 आणि इथे आला 2 हातचा आला 1 आणि हे 6 म्हणजे हे पण 62 संख्या बरोबर आहे. आता 6 दुने 12, 62 मध्ये जर 12 ऍड केले तर किती झाले रे? 74 झाले. इथं तर मॅडम 76 दिले. मग काय आहे? 76 संख्या विसंगत आहे. काय आहे? विसंगत. कारण आपण 62 अधिक 12 केलं बघा रे. 62 अधिक जर 12 केलं तर 74 होत आहे. इथे त्यांनी काय दिलेलं आहे? 76 दिलेलं आहे, जी की संख्या काय आहे? विसंगत आहे. विसंगत म्हणजे वेगळी आहे. मग विसंगत संख्या कशी काढली? आलं लक्षात? दिलेल्या दोन संख्येचा आपापसात गुणाकार करून पुढच्या संख्येमध्ये तो मिळवलेला आहे. पण इथे नेमकं 62 आणि 12, 6 दुने 12 आपल्याला मिळालं. 62 मध्ये 12 ऍड केल्यानंतर 74 होत आहेत, पण त्यांनी 76 दिलेला आहे म्हणजे तो नंबर काय आहे तिथे? रॉंग आलेला आहे, विसंगत झालेला आहे, म्हणून आपण तो नंबर वेगळा काढला. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न आपण लगेच बघायचा आहे. दम खायचा नाही, खाऊ द्यायचा नाही. ठीक आहे? आणि थोडा आवाज कमी जास्त होत असेल तर समजून घ्या रे बाबांनो. अगेन तुम्हाला लेटर सिरीज वरचा प्रश्न दिसतोय. DFH, PRT, IKM पुढचा नंबर काय येणार आहे सांगायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. खूप छान पद्धतीने लॉजिक तुमचे डेव्हलप होणार आहेत आणि असे प्रश्न जे खरंच ब्रेन वॉशिंग असतात, ब्रेन स्टॉर्मिंग असतात, ते क्वेश्चन आवर्जून पाहायला पाहिजे. जे इझी आहे ते सगळेजण पाहतात आणि सगळेजण करतात, बरोबर आहे ना? पण काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे, तर जास्तीत जास्त मन लावून शिका आणि दुसऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, जे कोणी तुमचे रिलेटिव्ह असेल त्यांना सुद्धा अशा गोष्टी माहिती पडतील. ह्या नवीन नाहीये, बरोबर आहे, पण पेपर सेट करणाऱ्यासाठी त्याला सगळं माहिती असते. पण आपण ऐन वेळेवर जातो, आपल्याला तिथे वेळ कमी असतो, वेळेचं बंधन असतं, म्हणून आपलं लॉजिक लागायला वेळ लागतं. नाहीतर म्हणाल मॅडम मी खूप काही नवीन आणलं का? नाही, नवीन नाहीये. हे PYQ म्हणजे विचारले गेलेले आहे, बरोबर आहे. आणि याआधी कुणीतरी फेस सुद्धा केलेले आहेत. हे का ज्या विद्यार्थ्यांनी हे पेपर दिले असतील त्यांनी हे फेस केलेले आहे, त्यांनी हे अटेम्प्ट केलेले आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ऐनवेळी जेव्हा फेस करता तेव्हा लॉजिक लागायला वेळ लागतो, आपला गोंधळ उठतो आणि सिली मिस्टेक होऊन आपले मार्क्स जातात आणि तेच आपल्याला करायचं नाहीये. चला प्रश्न बघायचा आहे. आपण काय होतं की नंबर सिरीजचे प्रश्न येतात किंवा लेटर सिरीजचे प्रश्न येतात. तर अशा वेळेस आपण काय करतो? त्यातला मोस्टली फरक पाहतो. पहिलं आपलं काम काय असतं की आपण त्यांमधला फरक चेक करतो, बरोबर आहे. मग जेव्हा आपण फरक चेक करतो तेव्हा काय होतं? फरक वाढतो, फरक घटतो, बरोबर. कधी कधी फरक काय होतो? जसं की पटीत वाढत जातो. आणि कधी कधी काय होतं की एक आड एक फरक येतो. फरक काय होतो? एक आड एक. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी चेक करणार तेव्हा तुमचं क्वेश्चन सुटायला तुम्हाला इझी जाईल. मी का लिहून दिलं हे? कारण बरेच वेळा फरक काय होतो? वाढत जातो, बरेच वेळा फरक घटत जातो आणि कधी कधी फरक पटीत वाढतो, तेव्हा आपण तिथे गुणाकाराचं लॉजिक लावतो, बरोबर आहे. आणि बरेच वेळा असं होतं की एका आड एक फरक येतो, तो फरक आपल्याला लक्षात येत नाही. मग आता इथे असंच काहीच आहे का बघूया. आधी मी काय करते? लिहून घेते, तुम्ही त्याच पद्धतीनं बघा, ठीक आहे, ज्या पद्धतीनं मी सॉल्व्ह करते. FH, बरोबर आहे. पुढचं लेटर काय आहे? PRT. पी आर सॉरी, आपण उभं लिहितोय ना. PRT. नेक्स्ट आहे IKM आणि नेक्स्ट आहे काय येणार आहे ते विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर ABCD, डी नंतर EFGHIJKLMNOP. काय होतंय? 11 नंबरच्या फरकाने काय येतंय? 11 नंबरच्या फरकाने काय येतंय? P येतोय. काय येतोय? P. म्हणजे +11 केलं तर P आला, बरोबर आहे. P मध्ये पुन्हा JKLMNOP म्हणजे 6चा -6, 6 घर काय जात आहे? मागे जात आहे. पुन्हा आता I नंतर जर
+11 करून बघा, एकतर मायनस करून बघू पहिले, पण ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर यू वाले ऑप्शन जास्त दिसत आहेत, म्हणजे आयच्या पुढची संख्या आहे, मग +11च करून बघा. आय नंतर JKLMNOPQ RSTU काय येत आहे, यू येत आहे म्हणजे 11, म्हणजे प्लस काय केलेलं आहे 11 केलेलं आहे, काय आलं यू आर, बरोबर आहे. मग आता एफ मध्ये आणि आर मध्ये सेम लॉजिक लागते का बघा. एफ नंतर ABCDEF GHIJKLMNOPQR सेम +11 आहे, म्हणजे इथे काय असणार आहे, -6 असणार आहे. आता के नंतर 11 के LMNOPQRSTUV आहे का रे व्ही. यस मॅडम 100% आहे. UVW प्लस जर 11 केलं तर काय येणार आहे WUVW. मग आता काय आहे रे, आता यू आणि डब्ल्यू वाले दोन ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये यू 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 सगळीकडे, ठीक आहे. हे जर ऑप्शन इथेच कट झालं, मग UW वाला कुठला ऑप्शन दिसते आपल्याला, ऑप्शन नंबर 1, म्हणजे पुढचा वेळ घालवण्याची गरज नाही. का नाही, कारण दोन मिळालेले आहे UW, 100% तिसरं काय येणार आहे वायच येणार आहे, कारण इथे UV आहे आणि इथे UY आहे, बरोबर आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो काय केलं या प्रश्नामध्ये आपण, पुन्हा एकदा सांगते, मन लावून बघा. हा जो प्रश्न होता यामध्ये एका आड एक फरक दिलेला आहे, ते मी आधीच सांगितलं की फरक वाढत जाईल, फरक घटत जाईल, फरक पटीत वाढत जाईल, किंवा फरक एका आड एक दिलेला असेल. मग आता मी इथे थोडस बोटावर मोजलेलं आहे, त्याचं कारण असं आहे की मी ABCD तिथे लिहिलेली नाही, पण तुम्ही लिहू शकता. आणि जेव्हा मी सॉल्व करते तेव्हा तुम्ही त्याच पद्धतीने सॉल्व करा, वारंवार बुक ठेवा जवळ, सॉल्व करून पाहत चला. हे गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे, बरोबर आहे ना. मग मी बोटावर मोजलं, माझं थोडं बोलण्यात मागे पुढे झालंही असेल, पण तुम्ही बुक घेऊन बसा, ABCD लिहून बघा, आणि त्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, तुमचं आन्सर इझिली येईल. आणि तुम्ही माझ्या पद्धतीची रिस्क घ्यायची नाही बरं का, बोटावर वगैरे मोजायचंच नाही, कारण काय होते गडबडीत कधीतरी चुकून जाते. पण तुमचं असं आहे की चुकायला नको, मला चुकले तर मी माझं करेक्शन करून घेईल, तुम्हाला सांगेल शेवटी की बाबा रे हे चुकलेलं आहे, तुम्हाला करेक्शन करायचंय. पण तुमच्या बाबतीत असं व्हायला नको, तुम्ही पेपर चेकरला नाही सांगू शकत की बाबा रे माझं चुकलंय, करेक्ट करून घे, बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेस आपला एकण एक मार्क्स तेवढाच महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, जेवढा प्रश्न महत्वाचा आहे, बरोबर आहे की नाही. चला तर पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एका सांकेतिक भाषेत 2 into 1 equals to 462, 1 into 5 equals to 240 and 1 into 0 equals to 110, तर 2 into 5 equals to what असा प्रश्न विचारलेला आहे. बघा रे, इथे सरळ सरळ 2 आणि 1 आहे, म्हणजे काय 21 आहे. मी काय केलं, याला 21 लिहिला आणि 21 चा वर्ग केला, तर काय येतोय 441 येतोय. त्यांनी 462 दिलंय, काहीतरी गोंधळ होते. मग 441 मध्ये जर मी 21 ऍड केले, दिलेली संख्या ऍड केली, तर 462 मिळतायत का, 100% मिळतायत. मग पुढच्यासाठी हेच लॉजिक रन होतं का बघा. 1 into 5, मग 15चा वर्ग केला किती आला 225, अधिक 15 करा, बरोबर आहे 0, इथे आला 1 4 240, म्हणजे आपलं लॉजिक रन होतंय. मग इथे काय आहे रे 25 आहे, 25 चा जर वर्ग केला तर काय येणार 625, 625 अधिक 25 काय येणार 650. आहे का ऑप्शन मध्ये, हो 100% आहे मॅडम, आहे ना. तर तुम्हाला अशा पद्धतीचे लॉजिक आता डेव्हलप करणं शिकायचं आहे, कारण पेपर इझी विचारतील या भ्रमात राहू नका. आणि तुमचं लक चांगलं असेल तर 100% इझी येणारच आहे. आणि तुम्ही बघत आहात आजचे प्रश्न आपले कम्प्लीट रिझनिंग वरचे आहे, आणि रिझनिंगला जराही निग्लेक्ट करून चालू नका, किंवा इझी असते म्हणून समजून घेऊ नका. रिझनिंग खूप जास्त इझी आहे, पण त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस पाहिजे, तेवढेच लॉजिक डेव्हलप पाहिजे, जे की आपले व्हायला वेळ लागतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे एकदम छान उत्साहात. कोटला 315120 लिहिलंय, हाईडला 19945 असं लिहिलेलं आहे, हेडला काय लिहिणार असा प्रश्न विचारलेला आहे. HEAD. आता बघा रे, जर तुम्ही बघितलं तर H साठी इथे काय आलेलं आहे 19 आलेलं आहे, ठीक आहे.
आणि तुम्ही ऑप्शन मध्ये बघत आहात 3 ऑप्शन 19 वाले आहे, म्हणजे मला असं वाटतं या 3 मधलं आपण ट्राय करू शकतो. 19 ई साठी काय आलेला आहे रे? ई साठी 5 आलेला आहे बघा ना, हा ई आहे, ह्या ई साठी इथे तुम्हाला 5 दिसतोय. मग मी काय लिहिलं? 5 लिहिलं, बरोबर आहे. मग आता ए साठी काय आहे? इथे बघा हा ए आहे. ए साठी काय आहे? डी साठी बघू शकता तुम्ही, डी साठी काय आहे रे? 4 आहे. डी साठी काय आहे? 4 आहे. डी साठी काय दिसतंय तुम्हाला? 4. आणि ऑब्विसली ए साठी काय असणार आहे? बघा 1954. 1954 लास्टला 4 कुठं दिसतंय? तिसऱ्या ऑप्शन मध्ये. यावरून तुम्ही काढू शकता, आरामात निघते. ठीक आहे, म्हणजे ऑब्विसली 19514 येणार आहे. काय येणार आहे? 19514. समजते विद्यार्थी मित्रांनो कसं काढलं? पुन्हा बघा, तुम्हाला असं वाटलं असेल की मॅडम कन्फ्यूज झाल्या की काय? कन्फ्यूज झाली नाही. मी याचे नंबर सिरीज वगैरे थोडं, सी चा नंबर ए बी सी, सी चा 3 आहे, ओ चा ठीक आहे 15 आहे, नंतर ए चा 1 आहे, पण टी चा 20 आहे का? हो आहे. मग पहिलं सिरियल वाईज दिसते. मग आता ए बी सी डी ई एफ जी एच, एचचा तर काय येतोय? वेगळा येतोय, पण यांनी 19 घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला नंबर वाईज लॉजिक सांगितलेलं नाही. मी हे इथेच शोधण्याचं कारण काय आहे की कोड साठी ते बसतंय अप टू डेट, पण हाईट साठी एच चा नंबर 19 नाही येत ना रे. ए बी सी डी ई एफ जी एच, एच साठी काय येतोय? 8 नंबर येतोय, इथे 9 दिसतंय, बरोबर आहे ना. मग 8 9 जे काय येत असेल, पण इथे 19 आहे, मग 19 जमेल का? नाही. आय साठी 9 आहे, म्हणून मला असं वाटलं की इथल्या इथे जर शोधलं तर तुम्ही बेस्ट राहील. मग काय मिळालं आपल्याला आन्सर? 19514. समजते विद्यार्थी मित्रांनो कसं काढलं? चला पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे. अबब मॅडम, एवढा मोठा प्रश्न, काय काही कळत नाही आम्हाला. चला बघू काय आहे. तर कळत तर मलाही नाहीये, पण प्रश्न आहे म्हणजे सुटणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा रे, ही काय आहे? भला मोठा एक नंबर पॅटर्न दिलेला आहे, एक नंबर सिरीज दिलेली आहे, पण कुठेच गॅप नाहीये. त्याला आपल्याला काय करायचं? स्प्लिट करायचं. स्प्लिट करायचं आहे म्हणजे त्याचे तुकडे पाडायचे, आणि त्याचे तुकडे पाडून आपल्याला एक पॅटर्न फॉलोअप करायचा आहे. मग अशा वेळेस हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे बघा. इथे बघा रे, 1 3 5 8 7 2 7 9, बरोबर आहे. जर मी एवढं पकडलं आणि याला तुकडा पाडला, आता 5 8 2 7 9 1 3 याला तुकडा केला, बरोबर आहे. 2 7 9 1 3 5 8 हा तुकडा केला. आता बघा 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे पुढच्या याच्यात पण किती नंबर पाहिजे? 7 नंबर पाहिजे. आहे की 2 आहेत, 2 आहेत, 4 आहे आणि 3 क्वेश्चन मार्क आहे. आता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं, 9 दिलेला आहे, याने नंबर काय केलेले आहे? फिरवलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये 1 3 पुढे आहे, 5 8 मध्ये आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 5 8 पुढे आला, तो 1 3 लास्टला गेलेला आहे. पण मला काय वाटतं, आपण त्याही पेक्षा सोपं लॉजिक लावूया. बघा काय करायचं? 9 आहे, बरोबर आहे. आता 1 नंतर प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं तर 3 आला, इथे पण बघा 3 आला, इथे पण बघा 3 आला. मग 1 नंतर मी कोणाला लिहिलं? 3 ला, बरोबर आहे. आणि इथेच उत्तर मिळालंय विद्यार्थी मित्रांनो. बघा ना, 3 कुठे आहे पुढे? फक्त सेकंड ऑप्शन मध्ये आहे. कुठे आहे? सेकंड ऑप्शन मध्ये. मग सेकंड ऑप्शन 100% करेक्ट. इथे येणार 3, इथे येणार 5, इथे येणार 8 आणि हा 2 7. झाले नंबर. आलं की नाही? एवढं इझी होतं. कधी कधी जेवढा प्रश्न किचकट दिसतो तेवढाच तो प्रश्न काय असतो? इझी असतो. इझी प्रश्नांना सोडायचं नाही, घाबरायचं नाही. लक्षात येते? चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लगेच आपल्याला बघायचा आहे. आता पुढचे प्रश्न थोडे हाताने लिहिलेले आहेत आणि काही गोष्टी समजून घ्या, भावना समजून घेत चला. ठीक आहे, असं याच्यामध्ये कन्सिडर करायचे की प्रत्येक पार्ट इक्वल दिलेला आहे. जरी माझ्या डायग्राम चुकल्या असेल थोड्या काढण्यात, पण तुम्हाला हे करायचं. आता इथे वगैरे आपण मोजलं 1 2 3 4 5, इथे 1 2 3 4, म्हणजे इथे 5 होते, इथे 4 आहे, इथे किती झाले? 3. 1 2 3, म्हणजे इथे 100% काय येणार आहे? जी कोणती डायग्राम येईल त्यामध्ये इथे काय येणार आहे? 2 येणार आहेत. किती किती फ्रॅक्शन येतील? 2. मग इथे 4 आहे
आणि इथे 4 आहे, हे काय झाले कट झाले. मग इथे 2 आहे आणि इथे 2 आहे. तर मी काय म्हटलं, आता माझ्या डायग्राम काढण्यात कमी जास्त झाल्या, पण तुम्ही जर बघितलं तर या 2 पैकी कुठलं ऑप्शन येणं गरजेचं आहे. कारण बघा, जे आहे इथे जो आहे हा पार्ट खूप मोठा आहे आणि हा छोटा झालेला आहे, बरोबर आहे ना. हा बघा किती मोठा आहे आणि हा काय झालेला आहे लहान झालेला आहे. त्या कंपॅरिझन मध्ये इथे दोन्ही काय इक्वल पार्ट आहे, म्हणजे हे काय आहे इक्वल पार्ट असल्यामुळे काय येणार आहे ऑप्शन 2. ऑप्शन 2 इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. सिमेट्री समजते ना, सिमेट्री म्हणजे काय सममित आकृत्या. सिमेट्री म्हणजे सममित आकृत्या आणि सममित आकृत्यांचा हा काय टाइप होता, त्या टाइप वरचा क्वेश्चन होता. आता माझं काढण्यात चुकलं, पण तुम्ही मात्र समजून घ्या सगळे पार्ट इक्वल असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, ट्रेनला मिरर इमेज मध्ये तुम्ही कसं दिसेल, म्हणजे मिरर इमेज काय असणार आहे ट्रेनची. 100% काय असते, जवळचं जवळ, लांबचं लांब, बरोबर आहे. मग एन मिररच्या जवळ कोण आहे, एन आहे, म्हणजे कोण येणार आहे, एन येणार आहे, एन. नंतर आय जशाला तसा, ए जशाला तसा, आर उलट होणार म्हणजे असा होणार आहे, आणि टी असं कुठे दिसते तुम्हाला, एन आय ए आर टी, ऑप्शन नंबर 4 मध्ये. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. खूप छान पद्धतीनं जातोय आपण, काहीही कठीण नाही, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आणि मी ज्या काही पद्धतीचा थोडासा म्हणजे मला रेस्ट घेण्याचं काम पडलं, तर त्याची भर आपण काढणार आहोत. पण तुम्ही 100% तुमचा, मी जरी रेस्ट घेतली मला कारण मला बरं वाटत नव्हतं, पण तुम्ही मात्र तुमचा अभ्यास स्टॉप करायचा नाहीये, तुम्ही रेस्ट घ्यायची नाहीये. उलट दिवाळीच्या दिवसात तुम्ही जास्त जोमानं लागा, कारण पुढच्या दिवाळीपर्यंत तुमच्या हाती पोस्ट असली पाहिजे, बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न याच उत्साहात आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती की पुढील आकृतीत चौरस किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि जेव्हा केव्हा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं ते सांगते. आणि त्याही आधी एक सांगते की त्रिकोण आकृत्या मोजणे, चौरस आकृत्या मोजणे यावरचा एक डिटेल आणि छान व्हिडिओ मी घेतलेला आहे, युट्यूबला माझ्या चॅनलला आहे. आणि एकदम सोप्या भाषेत लहान लेकराच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला शिकवलं असं वाटेल, एवढ्या छान पद्धतीने घेतलेला आहे. आणि प्रत्येक टाईप वरचा घेतलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका, तेव्हा तुम्हाला हे छान पद्धतीने क्लिअर होईल. आता मी काय केलं, ही डायग्राम आहे, यातला मधला जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन मी उचलला. ठीक आहे, हा पोर्शन उचलून मी काय केलेला आहे तुम्हाला सांगते, याला कसं सॉल्व्ह केलं. आता 3 गुणिले 3 किती झाले 9, अधिक 2 गुणिले 2 4, अधिक 1, 9 4 किती झाले रे 13, 13 आणि 1 किती झाले 14, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये चौरस किती आहे 14 आहे, आणि हा एक 15 16 17 आणि हा 18, म्हणजे हे बाजूचे 4, म्हणजे हे 4 आणि हे 14 किती झाले 18, म्हणजे दिलेल्या आकृतीत किती आहेत 18 चौरस आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे. एक काय दिलेला आहे, मॅजिक बॉक्स दिलेला आहे आणि त्यामध्ये क्वेश्चन मार्क दिलेला आहे, काय लॉजिक लागणार आहे बघायचं आहे. बघा रे, इथे जर तुम्ही बघितलं तर 8 आणि 5 या दोघांचं असं कॅल्क्युलेशन करायचं की 51 आलं पाहिजे, किंवा 5 आणि 51 याचं काहीतरी कॅल्क्युलेशन करून संख्या आणायची आहे. आता बघा मी काय करते, इथे 8 आणि 5 किती झाले, 8 अधिक 5 किती झाले 13, बरोबर आहे. वजा 8चा वर्ग, म्हणजे 8च्या वर्गातून 8चा वर्ग किती झाला 64, 64 मधून 13 गेले, 4 मधून 3 गेले, 1 राहिला आणि 6 मधून 1 गेले 5, 51. म्हणजे ही संख्या आपल्याला मिळवण्यासाठी आपण हे लॉजिक लावलं, बरोबर. सेम इथे लागते का बघा ना, 7चा वर्ग किती, वरती करूया, 7चा वर्ग 49 वजा 7 आणि 3 किती, 1 मिनिट, ठीक आहे खालीच करूया. 7चा वर्ग वजा 7 अधिक 3, बघा 7चा वर्ग 49 वजा 10 39, ठीक आहे. म्हणजे लॉजिक काय होते 100% रॉंग होते, लागते. मग सेम लॉजिक पण आता आता प्रश्न आला रे, इथे बघा ना,
इथला नंबर द्यायला पाहिजे होता, मधला नंबर काढायला सांगायला पाहिजे होता, पण त्यांनी काय केलेलं आहे, इथला नंबर दिलेला नाही. मग आता कोणाच्या वर्गामधून कोणता या दोघांची बेरीज केल्यानंतर 6 येईल असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आहे. पण बघा, यांनी हा नंबर द्यायला पाहिजे होता, हा नंबर दिला नाहीये, बरोबर आहे. हा दिलेला आहे आणि हा काढायला सांगितला. मग अशा वेळेस ऑप्शन वाईज ट्राय करायचं. 4चा वर्ग काय येतोय, 4चा वर्ग अधिक काय करावं लागेल, 4ची आणि याची बेरीज 4 अधिक 6. बघा 4चा वर्ग 16, 16 वजा 10 किती आले, 6. अरे बापरे, काय लकी आहे, म्हणजे पहिलंच ऑप्शन बसते. काय आलं, 4 येत आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न लक्षात आला कशा टाईपचा प्रश्न होता? असे लॉजिक डेव्हलप करायला शिका आणि हे जितकं तुम्ही करणार तितकं तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रश्न इथं संपलेले आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत तुमचा अभ्यास मनापासून करत राहा. येणाऱ्या दिवाळीसाठी तुमच्या घरी एक नवीन आशा निर्माण झाली पाहिजे. तुम्ही जे अभ्यास करता ना, ती एक अभ्यासाची तळमळ, जिद्द पाहून तुमच्या घरच्यांना एक आशा निर्माण झाली पाहिजे, की नाही पुढच्या वर्षी या वर्षीपेक्षा माझ्या घरची दिवाळी पुढच्या वर्षी एकदम दणक्यात असणार आहे, एकदम धूमधडाक्यात असणार आहे. जेणेकरून माझा मुलगा त्याचं स्वप्न पूर्ण करेल, आमचं स्वप्न पूर्ण करेल, माझी मुलगी तिचं स्वप्न पूर्ण करणार आहे, आमचं स्वप्न पूर्ण करणार आहे, असा आत्मविश्वास आई वडिलांना आला पाहिजे. आणि ते जर झालं पाहिजे असं वाटत असेल, पोस्ट आली पाहिजे, दिवाळी दणक्यात साजरी झाली पाहिजे असं वाटत असेल, तर मनापासून अभ्यास करा. तुमच्या अभ्यासासाठी खरंच मनापासून बेस्ट लक. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.